हॅलो नमस्कार। यावेळी टायमिंग सांगेन तर दुपारचे 1:30 वाजलेले आहेत। सगळी बाकीची कामं तर आवरलेली आहेत, पण जेवण आणखीन माझं झालेलं नाही आहे। तर मला टीव्ही बघत निवांत जेवण करू, कारण दिवसभर धावपळ तर असतेच असते। तर इकडे मी चपाती आणि भाजी घेतलेली आहे। तसं तर आज खूप सारं बनलेलं आहे। सपक वरण, फळं, आंबील हे सगळं मी बनवलेलं आहे। म्हणजे आज परडी भरलेली आहे मी, आणि चपाती भाजी हे पण बनलेली आहे। तर माझं जेवण झालं आणि तेवढ्यात बाबा आलेले आहेत, तर बाबाने जेवायला वाढलेलं आहे। तरी दिवसभराची कामं आवरता आता इव्हनिंगचे 5 वाजलेले आहेत, आणि हे पण घरी आलेले होते। म्हणत होते थोड्या वेळाने तोपर्यंत पाणी गरम करून ठेव, म्हणजे त्यांना आता देवीच्या मंदिरात जायचं असतं। तर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, आणि इकडे सवळं, दस्ती, टोपी हे सगळं मी पिशवीत भरत आहे। म्हणजे पिशवी घेऊन जातात आणि फायनली आलेले आहेत, आणि पाणी वगैरे सगळं मी गरम करून ठेवलेले आहे। तेच म्हणत आहे पांढऱ्या कलरची टोपी हे पण देऊ द्या का, म्हणजे 2 आहेत, एक शेंद्री कलरची आहे आणि एक व्हाईट कलरची आहे। तर म्हणत होते रात्री ड्युटीला तेल घालायचं होतं ना, तेव्हा तिथं दिलेली होती, तर ते नको, तर ते काढून ठेवलेले आणि यांचे कपडे घालायचे इथं ठेवले आहेत मी समोर आणून। म्हणजे तिथं काय होतं ना, हँगरला मी कपडे अडकवते, एक मी घालण्यासाठी ठेवते आणि ते दुसरंच घालून जातात, म्हणजे खूप सारे असतात ना त्यामध्ये, म्हणून मी बाहेर आणून ठेवले। ते सांगते इथं बाहेर ठेवले तुमचे कपडे, आंघोळ झाल्यानंतर तेच घालून जावं। तर झालेले हे सगळे आवरावर झालेले आहे, आणि हा व्हिडिओ येत आहे तुम्हाला दसऱ्या दिवशी, म्हणजे आज इव्हनिंगला हा व्हिडिओ येईल। तर सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा, विजयादशमीच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा। तर इकडं चहा बनत ठेवलेला आहे, आणि मी डाळिंब पण घेतलेले, आणि डाळिंब असं ठेवलं तर कोणी खाणार नाही, ते 8 दिवशी ठेवलं तरी पण ते कोणीच खायला घेणार नाही। तर मी काय करते, डाळिंब सोलून त्याच्या बिया वेगळ्या करून ठेवत असते। आणि इकडं दूध अगोदर मी गरम केलेलं आहे, आणि चहा बनत ठेवलेला आहे, आणि इकडं आमची चर्चाही सुरू आहे, म्हणजे बडबड बडबड घरी आल्यानंतर सुरूच असते। तर इकडं संग डाळिंब जे आहे ना ते पण मी सोललेले आहेत, आणि बिया काढून मी डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवून देते। म्हणजे मोठे असो मुलं असो, सगळ्यांना ना हे काढून ठेवले बियाला खायला खूप आवडतात। आपण असं डाळिंब दिलं तर खाणार नाही तितकं आवडीनं। तर इकडं सगळ्या मी काढून ठेवलेल्या आहेत, आणि जे एक आहे ते तर नंतर काढणारे, अगोदर चहा वगैरे देते, यांचा आवरून देते। थोडासा लेट झाला, म्हणजे अगोदर आले आणि तसंच गेले आंघोळ न करता। मी म्हटलं आता 5-10 मिनिटामध्येच परत जाऊन काय यायचं, तरी पण काहीतरी काम असेल गेलेले होते आणि परत आहेत, मग त्यामध्ये थोडासा लेट झाले त्यांना इथंच, म्हणजे 5:30 वाजलेले आहेत। आणि बघू शकता डाळिंब खूप छान आहे, त्याच्या बियाणे एकदम छान अशा लाल 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 आहेत, खूप छान आहेत। आणि डाळिंब ही माझं फेवरेट आहे, मला खूप आवडतं आणि खाल्लं पण पाहिजे। तर चहा बनलेला आहे, तर तुम्ही सगळेजण कसला वेट करता, या सगळेजण इव्हनिंगचा चहा घ्यायला। तर चहा घेऊन झालेला आहे आमचा, आणि यांचा आवरून दिल्यानंतर जी पुढची कामं आहेत ना, म्हणजे थोडीफार उद्याची तयारी, म्हणजे उद्या दसरा, तर थोडीफार तयारी मला करायची आहे। परत मॉर्निंगला लवकर उठून सगळी कामं आवरायची आहेत। काय असतं ना, मॉर्निंगला एक वेळा सगळ्यांचं होतं, मग त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार, तर थोडीफार तयारी नियोजन करून ठेवला तर आपल्याला सकाळी थोडंसं लवकर आपली कामं आवरली जातात। आणि इकडं दिवा वगैरे लावलेला आहे, आता बाहेर थोडासा अंधार पडत आहे, आणि वातावरण खूप छान झालेलं आहे, छान अशी गार हवा आहे। असं वाटतं की सगळं जिथल्या तिथं ठेवावं, थोडा वेळ बाहेर जावं किंवा वरती जावं। खूप छान झालेलं आहे, म्हणजे खूप दिवस झालं पाऊस होता, पण आता 3-4 दिवस झालं पाऊस नाही आहे, छान ऊन असतं, आणि इव्हनिंगला एकदम छान असं थंडगार हवा असते आणि छान वाटतं। म्हणजे अशामध्ये ना थोडंसं बाहेर जाणं किंवा छतवरती जाणं चांगलं वाटतं, पण आपली घरची कामं इतकी असतात की त्यामध्ये वेळ काढणं कठीण होतं। तर असं ताईनो, कालचा दिवस असा गेला, हा दुसरा दिवस आहे। आजचा वार गुरुवार आहे, तारीख आहे 2 ऑक्टोबर, आणि आज आहे विजयादशमी। तर सगळ्यांना विजयादशमीची खूप खूप शुभेच्छा, दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर चहा पाणी झालेलं आहे सगळ्यांचं, आणि माझी मॉर्निंगची कामं सगळी आवरलेली आहेत। फक्त मला पाणी भरून घ्यायचं होतं, पण त्या अगोदर मी सगळ्या हांड्यातलं पाणी सगळ्या झाडांना घातलेलं आहे, आणि पोर्च पण धुवून घ्यायचं आहे मला, म्हणजे ही कामं बाहेरची राहून जातात, कारण मॉर्निंगला दिसत नाही इथं, त्यामुळे ना ही कामं मात्र लेट होतात थोडीशी। तर असं बोरवेल चालू केलेलं आहे, अगोदर मी पोर्च अंगण सगळं धुवून घेते, रांगोळी काढते, आणि आज जे तोरण इथं बांधलेले ते काढायचं आहे मला, आणि दुसरं तोरण इथं बांधायचं आहे, म्हणजे झेंडूच्या फुलाचं तोरण करून आपण बांधू शकतो। पण झेंडूचे फुलंही आणलेले नाही त्यावेळेस, आता बघूया दुपारी आणले तर ठीक आहे, नाहीतरी जे रेडीमेड आपण हार आणलेले आहेत ना, ते मी हार इथं बांधणार आहे दाराला, कारण आता हे पण वाळून गेलेले बघू शकता, पूर्ण आंब्याची पानं सुकलेली आहे, ते ठीक पण वाटत नाही आहे। तर पोर्च पूर्ण धुवून घेतला वायपरनं, पूर्ण पाणी मी काढून घेतलेलं आहे, खूप घसरंडा होतो इथं। आणि आता ही सगळी बाहेरची कामं झाली, अगोदर मी पाणी भरून घेते, तर देवासाठी स्वयंपाकासाठी हांडा भरून घेते, मग त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते। आणि अगोदर मी बनवणारी चपाती भाजी आणि भात हे सगळं बनणार आहे, मग त्यानंतर मी पुरण घालणार, पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार। आणि हो, आज दिनेश खूप लवकर गॅरेजला गेलेला आहे, म्हणत होता मम्मी आज पाणी नाही गॅरेजमध्ये, आणि नळाला पाणी येतं दररोज, तर पाणी भरून घ्यायचं आहे, आज थोडंसं लवकरच तो गेलेला आहे, आणखीन यांचंही आवरलेलं नाही आहे, यांच्या अगोदर जास्त गेलेला आहे। तर यांचंही आता आंघोळ वगैरे झालेलं आहे, म्हणजे काय होतं ना, देवीच्या मंदिरात जातात, मग रात्री तिथं जागरण होतं त्यांचं, त्यामुळे झोप व्यवस्थित होत नाही, त्यामुळे आज थोडंसं लेट उठलेले आहेत, आणि आवरलेलं आहे त्यांचं पण। अगोदर इकडे चहा ठेवते मी, आणि वातावरण आज ठीक आहे, पण असं वाटतं की पाऊस येणार की काय, असं म्हणत आहेत आणखीन पाऊस येणार आहे, म्हणजे आणखीन आहे पाऊस।
आतापर्यंत खूप वाट लावली या पावसाने, आता आणखीन किती लावायची बाकी राहिलेली आहे काय माहिती. म्हणजे पूर्ण शेतकऱ्याचं तर आमचं नुकसान झालेलं आहे. सगळीकडे पाणी, शेतात पाणी, आता घरात पण पाणी येत आहे. अशी अवस्था झालेली आहे. तर असं इथे जी डाळिंबच्या बिया मी काढून ठेवलेल्या होत्या ते दिनेशने खाऊन गेलेला आहे आणि जे थोडेफार होते यांना दिलेलं आहे. तसं तर आज उपवासाचा दिवस गुरुवार आहे आज, तर ह्यांचा आवरून दिलेला आहे. आणि आता अगोदर मी रांगोळी काढून घेते, म्हणजे बाहेरची कामं आवरली ना मग आपण किचनच्या कामाला फ्री. तर इकडे छोटीशी कलरफुल रांगोळी मी काढलेली आहे, म्हणजे सणावारा दिवशी थोडीशी स्पेशल कलरफुल रांगोळी असली छान वाटतं. पण पाऊस येणार की काय असं वाटत आहे म्हणून मी छोटीशी काढली. जास्त बघू शकता वातावरण खूप छान झालेलं आहे. मी गेली होती लिंबूची पानं आणण्यासाठी, म्हणजे डिकाशन चहा बनत आहे यांच्यासाठी. दुधाचा चहा बनलेला आहे पण मी घेत नाही, पीत होत आहे. त्यामुळे मॉर्निंगला डिकाशन चहा घेते, मग त्यानंतर दुधाचा चहा बनतो. असं नाही की चहा नाही ते जमत नाही. तर इकडे ही लिंबूची पानं चहामध्ये टाकलेली आहेत, म्हणजे 2 पानं टाकलं छान फ्लेवर येतो या पानांचा. आणि आज पुरणपोळीचा स्वयंपाक बनणार, कारण आज आहे खूपच स्पेशल आणि मोठा दिवस, म्हणजे आज आहे दसरा. तर सगळ्यांना दसऱ्याच्या खूप साऱ्या भरभरून शुभेच्छा. हॅपी दसरा, हॅपी विजयादशमी. तर चहा घेते आणि मग कुकरला डाळ लावणार आहे. आणि आजचा वार गुरुवार आहे त्यामुळे आमचा उपवास आहे. तर आमच्यासाठी आता दही वगैरे हेच असणार आहे. संध्याकाळी मी जेवण करणार, पण बाकीच्यांसाठी तरी आता मी लवकर स्वयंपाक करणार आहे, देवाला नैवेद्य वगैरे. मग त्यानंतर जे आहे ना पुढची कामं तर दिवसभर चालतच राहणार. परत संध्याकाळी मी गरमागरम पुरणपोळ्या बनवते, म्हणजे पुरण बनवून ठेवलं, आमटी बनवून ठेवलं, मग गरम गरम पुरणपोळ्या बनवता येतात. आणि पानं थोडीशी जास्तच आणलेली आहेत, नेक्स्ट टाईम होईल इथे ठेवून देते. पण हरकतात तितका फ्लेवर येत नाही. हे ताज्या लिंबाचा फ्लेवर येतो, म्हणजे लिंबूच्या पानाचा. तसा 1-2 तास ठेवलं तर मला येणार नाही. चहा उकळलेला आहे, तर अगोदर मी चहा घेते आणि फ्रेश मूडसोबत कामं आवडते. आज खूप कामं आहेत, खूप धावपळ होणार आहे. दररोजची पण तशीच असते. सर्दी आणि शिंका तरी दररोजच्याच आहेत. काल टॅमॅटो आणि कोथिंबीर आणायला लावलेली होती, पण कवरमधलं काढलेली नाही. आणि दिवसभर गोंधळ चालू असतो. संत्रा आणि काकडी कोथिंबीर मी उघडून ठेवली ना राहते, अशी ठेवली ना देठासहित खूप लवकर खराब होते. तरी भाज्या नंतर धुणार आहे, आता काढून ठेवते फक्त. खूप गरम व्हायच्या तोपर्यंत मी डाळ काढून घेते, चणा डाळ पुरणासाठी. आणि आज नवीन कुकर घेणार आहे. तुम्ही विचारत होता ते कुकर स्टीलचं आहे का? तर स्टीलचं नाही हे, पण याची क्वालिटी खूप छान आहे, खूप वजनदार आहे आणि खूप छान आहे. पण कुठल्या धातूचं बनलेलं मलाही माहिती नाही आहे, पण स्टीलचं तरी नाही. पाणी मी हांडा भरून ठेवलेलं आहे स्वयंपाकासाठी. पिण्यासाठी फिल्टरचं पाणी असतं, त्यामुळे हे पाणी काही प्यायला घेत नाही. पण पूजेला आणि स्वयंपाकाला पाणी मी अगोदर भरून घेतलेलं आहे. गिलासानं फक्त 2 गिलास मी चणा डाळ घेणार आहे पुरणासाठी. आणि जास्त बनवलं तर खाणार नाहीत, कारण एकाच वेळेला जेवण करतात पुरणपोळीचं, त्यानंतर नाही. सांडगी डाळ, सांडल्याशिवाय कुठली कामं नाही. फक्त इतका मी भरडा बनवणार आहे, म्हणजे 1 वाटी चणा डाळ आहे. आणि कांदे भजी बनणार आहे. तर कांदे स्टँडमध्ये येत पण नाही, तिकडच्या रूममधून मी कांदे घेऊन येते अगोदर. हे बघा, मी खूप सारे कांदे घेऊन आलेले. कांदा भजी पण होतील आणि दररोजच्यासाठी मी स्टँडमध्ये ठेवणार आहे. कांद्याला मोड आले, म्हणजे 1-2 आलेले ते थंड वातावरणामुळे होत असेल. आणि हे कांदे ना उत्तर जमिनीत लावले किंवा कुंड्यात लावले तर छान पात येते, पण इथं ना वानेराचा खूप त्रास आहे. मागं मी 1-2 वेळा लावलेलं होतं, ते कुंडाच पूर्ण टाकलेलं होतं. या वानेरांना कुंड्याची पूर्ण वाट लावलेली होती. तर चला कांदे ठेवते आणि जितके लागतात तितके काढून घेते. आणि अगोदर मी सगळे कांदे चिरून घेते, उभे चिरायचे आहेत भज्यासाठी. मग त्यानंतर जे आहे ना, मग तोपर्यंत डाळ पण शिजेल. जोपर्यंत डाळ शिजेल तोपर्यंत मी सगळी तयारी करून घेते.
तर बाकीचे कांदे मी स्टँडमध्ये ठेवलेले आहेत आणि आता खूप सारे कांदे मला चिरून घ्यायचे, तर निवांत खाली बसून मी चिरणार आहे कारण वेळ भरपूर लागेल यामध्ये आणि सुरीने तितकं परफेक्ट जमणार नाही मला, म्हणजे हात तितका फास्ट चालत नाही, येळतीवरती जमतं. तर आता मी इथं खूप सारे कांदे घेऊन बसले आहेत आणि सगळे कांदे उभी चिरायचे आहेत मला, म्हणजे भज्यामध्ये टाकण्यासाठी. खूप सारे कांदे टाकून मी भजी बनवणार आहे आणि भात पण बनणार, त्या हिशोबाने इकडे मी थोडेसे जास्तच कांदे घेतलेले आहेत. जोपर्यंत की पुरणासाठी डाळ शिजते तोपर्यंत मी ही सगळी तयारी करून घेते. तर कांदे ना एकदम काळपट काळपट आहेत, तर सगळेच कांदे मी चिरून झाल्यानंतर धुवून घेणार आहे. खूप सारे कांदे मी चिरून घेतलेले, पाणी टाकून ठेवते म्हणजे वास येणार नाही आणि तसं तर कांदे धुवूनच घ्यायचे आहे. तर अगोदर मी सगळी कोथिंबीर निवडून ठेवते आणि टमॅटो धुवूनच फ्रीजमध्ये ठेवणार आहे. कोथिंबीर ना अशीच बुडासाठी ठेवली तर खराब होते म्हणून मी निवडूनच ठेवत असते. काल काही झालं नाही, काल दिवसभर खूप बिझी गेला कालचा दिवस. तिकडं सगळीच कोथिंबीर मी निवडून घेतलेली आहे. परत तिकडं कांदे चिरून मी पाण्यात टाकून ठेवलेले आहेत आणि टमॅटो धुवून फ्रीजमध्ये ठेवायचे, म्हणजे खूप सारी कामं आहेत. अगोदरी सगळी कामं आवरून घेते, देवपूजा करून घेते, मग त्यानंतर निवांत पुरणपोळीचा स्वयंपाक करणार आहे. कारण मॉर्निंगला एक वेळचं सगळ्यांचं जेवण खाणं झालं मग नंतर मी निवांतच करते असते, म्हणजे 1-2 वाजेपर्यंत तर कोणी जेवण करायला येत नाही. तर अगोदर मी बेटर बनवून ठेवते. तर बेसन घेतलेलं, या डब्यामध्ये थोडंसंच बेसन राहिलेलं आहे, म्हणजे आता पुरतं होईल. आता वरच्या डब्यात आहे, आता स्टँड आणणं लावणं ते बेसन काढणं. तर असू दे, मला जितकं आहे तितकं करूया. कांदे खूप सारे टाकून मी भजी बनवणार आहे, खूप छान टेस्टी बनतात. म्हणजे गरम गरम खायला कोणी नसतं घरामध्ये आणि आपलं कसं आहे, नैवेद्य दाखल्याशिवाय आपणही जेवण करत नाही. त्यामुळे ना ते गार झाल्यानंतरच आपल्याला खायला भेटतात, म्हणून खूप सारे कांदे घालायचे, गार झाल्यानंतर खूप छान लागतात. तिकडे बेसन घेतलेलं आहे मी 2 कप. यामध्ये हळदी पावडर, लाल मिरची पावडर आणि 1 चमचा जिरं हातानं घासून टाकलेलं आहे, चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर आणि खूप सारे कांदे मी घातलेले आहेत आणि छान मिक्स करून हे बेटर बनवून ठेवूया. आणि पापड वगैरे आज तळणार नाही, म्हणजे भजी आवडीनं खातात पण पापड खायला तितकं आवडत नाही. एक वेळा तळून ठेवलं की 8 दिवस ते लोळत राहतात, म्हणून म्हटलं यावेळेस म्हणजे फक्त भजीच करायची, पापड नाही, कारण ते वरतीही ठेवलेले आहेत, तर मला असू दे म्हणलं. तर इकडं मी बेटर बनवून ठेवलेलं आहे, म्हणजे बेसन कमी कांदे जास्त झालेले आहेत, पण खूप छान लागतात हे भजी. तर इकडं डाळ पण एकदम परफेक्ट शिजलेली आहे. तर एका वेगळ्या पातल्यात मी काढून घेत आहे आणि कुकरमध्ये ऑप्शन असतं की पाणी असेल कटासाठी, म्हणजे आमटीसाठी कट काढण्यासाठी. तर मी ते थोडंसं पाणी टाकलेलं आहे, उकळी काढून घेऊया आणि पूर्ण कट काढून घ्यायचं आहे आमटीसाठी. तिकडे डाळीत थोडंसं पाणी टाकून ठेवलेलं आहे कट करण्यासाठी, आमटीसाठी, कारण कुकरमध्ये जेव्हा डाळ शिजते ना हे ऑप्शनच नसतं, म्हणून पातळ्यात काढून ठेवलेले आहे. आणि तो गूळ खिसून ठेवलेला आहे, दूध गरम करायला ठेवलेलं आहे. अगोदर चहा बनवून घेते, नाश्त्याची तयारी करून ठेवली, फक्त नाश्ता मला बनवायचा आहे. दिनेश आणि जे गॅरेजमध्ये कामाला मुलगा आहे बाबा, तिघांसाठी बनणार आहे. तर चला अगोदर मी चहा बनवून घेते, मग त्यानंतर पुरणपोळीचा स्वयंपाक, देवपूजा हे सगळी कामं असणारच आहे.